ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं त्याने स्वतःची शेती विकली, घर विकलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम्स मधून वाचवणं कठीण होईल। ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेन मध्येच त्या ठिकाणी तयार होतो। हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा। प्रत्येक गोष्ट केंद्रावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे। केंद्रावर न ढकलता तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि आसाम यांनी बंदी घातली आहे की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत, ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत, आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकतात। तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो। हे जे काही सेलिब्रिटीज आहेत, काही प्लेयर्स आहेत, काही हिरो हिरोईन्स आहेत, या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये। या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पाहिलं जाईल। कारण अध्यक्ष महोदय, माझ्या धाराशिव तालुक्यातील बावी या गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं, मुख्यमंत्री महोदय आपण आहे तिथं, त्याने स्वतःची शेती विकली, घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या 2 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली, पत्नीची हत्या केली। त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन तरुण खूप आहारी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत। शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना। अध्यक्ष महोदय, मी उत्तर वाचलं, आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठलीही परवानगी नाही। आणि खरं तर अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत। हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। इथं बसलेल्या प्रत्येक 288 आमदारांच्या मनात ही किंवा प्रत्येक पालकाच्या मनात हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत। अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगितलं की आपण जनजागृती करतोय। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय, ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे। त्यामुळं स्वर्गीय R.R. आबांनी जसा डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री महोदय। त्यामुळं आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा, परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांची शेती विकावी लागती, रोज तरुण आत्महत्या करतोय। त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही। ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर, युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याच्या आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात, काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या 4-5 वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे। आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे। आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो। याचं कारण काय आहे? जसं आपण म्हटलं डान्स बार बंदी, आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो, त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो। याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे। हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा। कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, 1 मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं तुम्ही म्हणताय, मी तर बघितलं नाही, आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे, तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल? याचं कारण
कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे. तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही. हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं. मी स्वतः पत्रही लिहिलं आहे. मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे. आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल. कैलास पाटील, अभिजित पाटील. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिलंय, परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोणीचा एक तरुण होता, 3 एकर जमीन विकली आणि माढा तालुक्यातला लवळचा बालाजी खरे 78 लाख रुपये हरला आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न. माझी फक्त या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ह्याच्या जाहिराती होत आहेत, ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकतात. तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो किंवा आपण जर आत्ता स्टेटमेंट केलं की अशामध्ये कुणी करू नये आणि त्या संबंधितांना जर आपण विनंती केली किंवा आपल्या आदेश दिले तर त्या ठिकाणी त्या जाहिराती जरी थांबल्या तरी याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं. याचा कडक कायदा करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा कराल ही अपेक्षा. निश्चितपणे खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सगळ्या हे जे काही सेलिब्रिटीज आहेत, काही प्लेयर्स आहेत, काही हिरो हिरोईन्स आहेत, या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये. या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पाहिलं जाईल. कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला दारूची जाहिरात करता येत नाही, लोक अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने मग किंगफिशरवाले सोड्याची जाहिरात करतात, पण दारूची जाहिरात करता येत नाही. तशा पद्धतीनं या जाहिरातींवर काही बंदी टाकता येईल का या संदर्भात पडताळून पाहिलं जाईल. सुधीर भाऊ. महाराज, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी एक गोष्ट लक्षात आणून देतोय. या ग्रे एरिया जरी असला की हा सेंट्रलनी कायदा करायचा की राज्यांनी कायदा करायचा, पण संविधानाच्या 7th शेड्यूलमध्ये स्टेट लिस्टमध्ये सुद्धा बेटिंग अँड गॅमलिंग आहे. आणि म्हणून केंद्रावर न ढकलता गेम्स ऑफ स्किल आणि गेम्स ऑफ चान्स याच्यावर तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि आसाम यांनी बंदी घातली आहे. तर मला वाटतं की माझी माहिती एकदा तपासून घ्यावी आणि ही योग्य असेल तर केंद्रावर विसंबून न राहता, प्रत्येक गोष्ट केंद्रावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे. आपण या संदर्भात तेलंगणा, आंध्र, ओरिसा, आसाम, कारण बर्बादी एवढ्या वेगाने होत आहे अध्यक्ष महाराज, एकदा ही गाडी सुटून गेली तर नवीन पिढीला ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम्समधून वाचवणं कठीण होईल. कदाचित केंद्रामध्ये असणारे लोक गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल याच्यामध्येच अटकून राहील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, 7th शेड्यूल एकदा बघून घ्यावं, आपण तपासायला लावावं. आणि या 4 राज्यांनी फुल बॅन केलं आहे, ते कसं केलं, त्यांनी मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिकारात हे कायदे आहे की नाही हे तपासलं का, एवढं तपासावं आणि तरुणांच्या मातांचे आशीर्वाद घ्यावे मुख्यमंत्री महोदयांनी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी जे सांगितलं ते निश्चित तपासून पाहण्यात येईल. पण आता या राज्यांनी त्यांनी कायदे केले आहेत असं आपण सांगताय, ते देखील तपासून पाहण्यात येईल. माझा आपल्याला सवाल आहे की, आणि या सभागृह म्हणजे जे म्हणतात त्यांनाही सवाल आहे की अशा प्रकारचं जे होस्टिंग होत आहे ते थांबलं का? जर होस्टिंग थांबलं नाही तर कायद्याला अर्थ काय आहे? समजा कुठलंही एक, म्हणजे मला माहित नाही आता ते जंगली रमीन काय काय वेगवेगळे काय काय नावं असतात, हा जे काही नावं असतील, आता अशा प्रकारचा खेळ हा इंटरनेटवर आहे. तर तो समजा तुम्ही सांगितलं तसं बंगालनी का अजून कोणी कायदा केला, तो कायदा केल्यानंतर त्या राज्यामध्ये तो थांबला आहे का? नाही थांबला तो, कारण तो इंटरनेटवर आहे. त्यामुळे आणि तुम्ही प्रत्येकाला इंटरनेटवर जाऊन पकडू थोडी शकताय तो जर खेळत असेल तर. म्हणून या संदर्भात याचं होस्टिंग जोपर्यंत थांबवत नाही आपण, तोपर्यंत अशा प्रकारचा कायदा करून त्याचा काही अर्थ उरणार नाही. तथापि सभागृहाने ज्या ज्या सजेशन दिले आहेत, सुधीरभाऊंनी सजेशन दिलेले आहेत, जरूर पडताळून पाहण्यात येतील.
पहिल्यांदा तर मी सांगतो की राज्याला जर याच्यावर बंदी टाकून इफेक्टिव्ह बंदी चालवता येत असेल तर मी आजच जाहीर करतो की आमची ती करायची मानसिकता आहे, ते केलंच पाहिजे. याबद्दल काही कोणाचं दुमत नाही आहे. पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जी काही कायदेशीर तरतूद आम्ही पाहिली, त्या कायदेशीर तरतुदीत राज्याने हे करून चालणार नाही, हे केंद्राला करावं लागेल. म्हणून केंद्राला विनंती केली आहे. लक्षवेधी क्रमांक 2